विधान भवन मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे। सर्व सदस्यांनी एकत्रित स्नेहभोजनाकरिता विधान भवन परिसरातील हिरवळीवरील उपस्थित राहावे। औचित्याचे मुद्दे याच्यावरती काय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे। काय प्रभू साहेब बोला, प्रभू साहेब बोला। अध्यक्ष महोदय अत्यंत गंभीर असं पॉइंट ऑफ चालू होतं पाहिलं। आणि यानंतर थेट आपण विधान परिषदेमध्ये जाऊया। तिथलं कामकाजावरती आता सध्या विरोधक आणि सत्ताधारी बोलतायत। स्थिती आहे की जे काही बेपत्ता झालेले आहेत यांचा पत्ता लागत नाही किंवा त्या संदर्भात 3-3, 4-4, 5-5 वर्ष त्या ठिकाणी चालले जातात। आपण या संदर्भात 2 मोहिमा हातामध्ये घेतल्या। एक आपण ऑपरेशन मुस्कान, हे लहान मुलांकरता आपण ऑपरेशन मुस्कान हातामध्ये घेतलं आणि ऑपरेशन मुस्कानमध्ये जर आपण बघितलं असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण 41,193 लहान मुलं मुलींचा शोध लावून दिला आणि आपल्या ऑपरेशन मुस्कानची दखल ही कोर्टानेही घेतली आणि कोर्टानेही त्याच्यावर समाधान व्यक्त केलं। किंबहुना आता बऱ्याच राज्यांनी देखील अशा प्रकारे ऑपरेशन मुस्कान हे सुरू केलं आहे। आता आपण विशेषतः महिलांकरता एक नवीन मोहीम हातामध्ये घेतली, ऑपरेशन शोध। याचं कारण आपल्या असं लक्षात आलं की हे जे काही 1.5-2 वर्षाचं सायकल असतं ज्याच्यामध्ये बेपत्ता झालेले 90, 92, 94, 95% हे मिळतात। उरलेल्या 4% संदर्भात 1-1.5 वर्ष झालं की त्यांच्या घरचेही त्याचा पाठपुरावा करत नाहीत आणि पोलिसही दुसऱ्या केसेस आल्यामुळे त्या केसेस बॅक बर्नरवर टाकतात। आणि म्हणून मध्यंतरीच्या काळात एक मी बैठक घेतली आणि त्यात सांगितलं की असं चालणार नाही। आता मिसिंग सेल हा प्रत्येक आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये तयार केला पाहिजे आणि या मिसिंग सेलचं एक काम असणार आहे की त्यांनी या केसेस ट्रॅक करत राहायच्या आणि आपल्याकडे महिलांच्या संदर्भात महिला सुरक्षेकरता ADG पोस्ट आहे, ADG महिला, एक आपली IPS अधिकारी या पोस्टवर असते। त्यांना आपण एक काम दिलेलं आहे की त्यांनी हे सगळे जे आता आपण नव्याने मिसिंग सेल जो तयार केला आहे ज्याच्यामध्ये महिला आपली API लेवलची, त्यामुळे लहान मुलांसाठी ऑपरेशन मुस्कान हा माहिती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेमध्ये दिलेली आहे।